आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रमाकांत मयेकर. हॅलो. हा हॅलो मीना मॅडम, काय हॉलवर जाऊ निघालात की नाही? नाही, हे काय निघतच होतो. होय ना, सगळी तयारी झालेली आहे, अजिबात काळजी करू नको. शिरला का ना? हो हो, सगळी तयारी झाली. चला रे, खूप उशीर होतोय. निघालच. मग आम्ही पण निघतो हॉलवर जाण्यासाठी. हो हो, तुम्ही हॉलवरच या, आपण तिकडेच भेटूया डायरेक्ट. हा हा हा, चला ठेवतोय. हा हा हा. मीना, तू त्यांच्याशी खोटं का बोललीस? मग काय खरं सांगायला हवं होतं का? मला माझा विक्रांत मुहूर्ताच्या आधी हवा आहे. प्लीज विक्रांतला घेऊन या काहीतरी. हो हो मीना, मी करतो काहीतरी. प्लीज डोंट वरी. मी पण सोबत येतो. चला काका. हो मी काळजी घे. हो ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. हो राजा, सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात येत ना तुझ्या? अरे किडनॅपरचा फोन. हॅलो. मला वाटतंय मी सांगितल्याप्रमाणे पैसे तयारच असतील. हा, जेवढे ठरले होते तेवढे तयार आहे. ते नकोयत आता आम्हाला. आता 1 कोटी हवेत. काय? अरे पण 1 लाख ठरले होते ना आपले. पण आता 1 कोटी हवेत. हे तू काय बोलतेस, तुला कळतंय का? हे आपलं नाटक आहे, नाटक. नाटक? तुमच्या नाटकावर तर आम्ही कधीच पडदा टाकला. त्यामुळे तुम्हाला जर तुमचा मुलगा जिवंत हवा असेल ना, तर 1 कोटी घेऊन या आणि मुलाला घेऊन जा. अरे पण मी काय म्हणतो. हॅलो हॅलो हॅलो. काका, काय झालंय? तुला विक्रांत खरंच किडनॅप झालाय? म्हणजे खरं तर मीच त्याला किडनॅप करवलंय. काय? पण ते लोक आता फिरले. ते आता 1 कोटी मागतायत. पण तुम्ही असं का केलं काका? मला हे लग्न होऊ द्यायचं नव्हतं. अरे पण भलतंच घडलं रे. पण म्हणून हे असं केलं? अरे मग दुसरं काय करणार होतो मी राजा? या लग्नामुळे विक्रांत खुश नव्हता. मला कसाही करून हा मुहूर्त टाळायचा होता. अहो पण सरळ लग्नाला नकार द्यायचा ना मग. नाही, विक्रांतची आई तयार झाली नसती याला. आणि विक्रांतने गिरिजाचा शब्द पडू दिला नसता. अरे मग मलाच काहीतरी करणं भाग होतं ना. म्हणजे विक्रांतला हे लग्न करायचं नव्हतं? हो, पण गिरिजाने त्याच्या समोर काही ऑप्शनच ठेवला नव्हता. काहीही करून मला हे लग्न होऊ द्यायचं नव्हतं. म्हणूनच मग मी विक्रांतच्या किडनॅपिंगचा प्लॅन आखला. पण शेवटी हा प्लॅन माझ्यावरच उलटला. राजा, या सॉरी गिरिजा, माझं चुकलं. काय हे सगळं करण्याची काय गरज होती? 1 मिनिट. तो जे म्हणाला त्यावर आपण का विश्वास ठेवायचा? एक्झॅक्टली. आपण एक काम करूयात, आपण सरळ जाऊयात आणि विक्रांत त्यांच्या ताब्यातून सोडवून घेऊन येऊ.
अरे पण ते ऐकणार आहेत का? असं कसं नाही ऐकणार? आपण बघू काका. बघितलं काका, तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे काय होऊन बसलाय ते. अगं पण गिरीजा, मला खरंच कल्पना नव्हती असं काही घडेल याची. नाही काका, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अहो का केलं तुम्ही असं? गिरीजा, मला फक्त विक्रांतचं मन जपायचं होतं ग. त्याचं हे लग्न झालं असतं ना तर तो उद्ध्वस्त झाला असता. गिरीजा, उद्ध्वस्त. म्हणून हे असं काहीतरी करायचं का? आता त्या लोकांनी विक्रांतला काहीतरी केलं म्हण. काका तुम्ही गिरिजा, मला वाटतं हे सगळं बोलायची ही योग्य वेळ नाही. ताई, राजा बरोबर बोलतोय. आता विक्रांतला सोडवणं जास्त महत्वाचं आहे. ते पण कसं सोडवायचं? काकांचा प्लॅन तर फसला. त्या किडनॅपरने विक्रांतला जिथे ठेवलंय ती जागा तुम्हाला माहिती असेलच. आमच्या फार्म हाऊसच्या मागच्या गोडाऊन मध्ये असेल कदाचित तो. आपण लगेच तिथे जाऊया आणि विक्रांतला सोडून आणूया. चालेल चालेल. चला. नाही नाही काका, प्लीज तुम्ही इथे थांबा. मी पण येतो ना. काका प्लीज. काका, गिरिजा बरोबर बोलते. काकी घरी एकट्याच आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत थांबणं जास्त गरजेचं आहे. हो बरोबर आहे. तसंही ते किडनॅपर्स तुम्हाला ओळखतात. तुम्ही तिकडे आलात तर ते अलर्ट होतील. हो बरोबर. निघायचं. एक मिनिट राजा,